महाराष्ट्रातल्या इतिहासाबाबत ऐतिहासिक तथ्यांवरून सुरू झालेल्या वादात आणखीन एका वादाची भर पडली आहे. रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून हा नवीन वाद जो आहे तो सुरू झालाय. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी हा पुतळा काढण्याची मागणी केली आहे, तर काहींनी त्याला विरोध केलाय. रायगड ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातली राजधानी. रायगडवरच छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. या ठिकाणी त्यांची समाधी उभारण्यात आली. या समाधी जवळच वाघ्या कुत्र्याची समाधी सुद्धा उभारण्यात आली आहे. त्यावरूनच आता एक वाद निर्माण झालाय. नेमकं प्रकरण काय आहे ते या व्हिडिओतनं समजून घेऊयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंत्यविधी दरम्यान त्यांच्या लाडक्या कुत्र्यानं चितेत उडी मारली. या कथेवर विश्वास ठेवून वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड इथं बांधण्यात आली. पण यात नेमकं किती तथ्य आहे? ही खरंच एक कथा आहे का खरंच असं झालं होतं? वाघ्या कुत्र्याची समाधी ही कलोकल्पित आहे. वाघ्या नावाचा कुत्रा असल्याचं कुठलेही संदर्भ इतिहासात नाहीत, पुरावेही नाहीत. त्यामुळे ही समाधी तिथून हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी 2-3 दिवसांपूर्वी केली. त्यांनी सरकारला यासाठी एक पत्रही लिहिलं. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची जी भूमिका होती ती सुद्धा स्पष्ट केली किंवा ती सुद्धा मांडली. संभाजी भिडे यांनी सुद्धा त्यांची भूमिका जी आहे ती याच्यात मांडलेली होती. ते असं म्हटलेले होते की वाघ्या कुत्र्याचं शिल्प हटवण्यास त्यांचा विरोध आहे. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या कुटुंबातील वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला. पण त्यांची भूमिका समजून घेण्यापूर्वी किंवा या सगळ्या राजकारण्यांची भूमिका समजून घेण्यापूर्वी इतिहासकारांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण बघूयात. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे कलोकल्पित स्मारक आहे. त्याची इतिहासात कुठेही नोंद नाही. इतिहासात आणि दस्तऐवजामध्ये या वाघ्या कुत्र्याची कुठलीही नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनचरित्रात वाघ्या कुत्र्याचा कुठेही नोंद नाहीये. तसंच वाघ्या कुत्र्याचं स्मारक करून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता. राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय. राजसन्यास नावाचं नाटक राम गणेश गडकरींनी लिहिलंय आणि त्याच्यामध्ये ब्राह्मणेतर वादाची किनार त्या नाटकाला आहे. तसंच अर्पण पत्रिकेत वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे. तिथूनच वाघ्या कुत्र्याची कथा जन्माला आली. पण राजसन्यास हे नाटक छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजेंची बदनामी करणारं नाटक आहे. त्या नाटकाची अर्पण पत्रिका रायगडासारख्या ठिकाणी आहे. कुत्र्याची प्रतिमा उंच बसवण्यात आली आहे. तसंच त्या अर्पण पत्रिका तिथं कोरण्यात आली आहे असंही इंद्रजित सावंत यांनी लोकसत्ता या वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं होतं. संभाजीराजे यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं. याच संदर्भात दिल्ली इथे त्यांनी भारतीय पुरातत्व विभागाचे जे महासंचालक आहेत त्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली. यावेळी विभागाचे इतर वरिष्ठ संचालक व अधिकारी देखील उपस्थित होते. गडावरील हा कथित कुत्रा व त्याच्या समाधीबाबत पुरातत्व विभागाकडे कुठलीही माहिती नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं असं संभाजीराजे छत्रपती यांचं म्हणणं आहे. पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून जुनी असलेली वास्तू ही ऐतिहासिक संरक्षित वास्तू म्हणून गणली जाते. मात्र कुत्र्याची समाधी ही अलीकडच्या काळात म्हणजे 1936 साली उभारण्यात आली आहे. त्यामुळे तिला 100 वर्ष पूर्ण होण्याआधीच काढून टाकणे हे अत्यंत गरजेचं आहे असं सुद्धा ते म्हणालेत. वाघ्या नामक कुत्र्याचा आणि त्याच्याबद्दलची दंतकथा सांगितली जाते की त्यानं शिवरायांच्या चितेत उडी घेऊन प्राणत्याग केला. त्याला इतिहासात कुठलाही पुरावा नाही. पुण्यातील काही मंडळींनी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं. ते काम 1926 साली पूर्ण झालं. पण या कुत्र्याचा पुतळा त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1936 साली तिथं बसवण्यात आला. राजसन्यास या नाटकातील एका कुत्र्याच्या काल्पनिक पात्राचा संदर्भ घेऊन हा पुतळा तिथं उभारण्यात आलाय. हे तेच नाटक आहे ज्या नाटकानं सगळ्यात पहिले छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी सुरू केली. त्यांच्या चारित्र्यावरती डाग लावले गेले. अशा नाटकाचा आज काही जणांना त्या कुत्र्यासाठी पुळका आलेला आहे. मग त्यामध्ये केलेली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी देखील त्यांना मान्य आहे का असा प्रश्न जो आहे तो सुद्धा छत्रपती संभाजीराजे जे आहेत त्यांनी उपस्थित केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक कुत्री असतील याबाबत काही शंका नाही. महाराजांकडे कुत्राच नव्हता असं आम्ही म्हणत नाही आहोत. कुत्रा हा प्राणी मनुष्याचा हजारो वर्षांपासून मित्र आहे. महाराजांनी देखील निश्चितपणे अनेक कुत्री पाळली असतील. पण म्हणून थेट त्यांच्या समाधीला लागून कुत्र्याचा पुतळा उभा करायचा आणि तो सुद्धा महाराजांच्या समाधीपेक्षाही उंच हे काही पटण्यासारखं नाही. स्वराज्यासाठी हजारो लाखो मावळ्यांनी आपलं बलिदान दिलं. त्यांच्या समाध्या आज कुठे नाहीत आणि एका काल्पनिक कुत्र्याची समाधी महाराजांच्या समाधीसमोर उभारणं हे योग्य आहे का? हा महाराजांचा आणि त्या हजारो लाखो मावळ्यांचा अपमान नाही का असा प्रश्न सुद्धा संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळेला विचारला. मात्र या प्रश्नाला आता जातीय किनार येऊ लागली आहे.
रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजीराजे भोसले यांची हकालपट्टी व्हावी, कारण त्यांनी विशालगडाची नासधूस केली आहे. आता वाघ्या कुत्र्यांचे नासधूस करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर 31 मेच्या आधी जर असं काही घडलं तर तमाम महाराष्ट्रातील धनगर समाजाला त्याचा विरोध असेल. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू, कोर्टात जाऊ, पण रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं शिल्प हटवून देणार नाही. पुरातत्व खात्यालाच याचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे. आणि वाघ्या जो पुतळा आहे तो काढण्याला त्यांनी विरोध केलेला आहे. तर वाघ्याच्या मुद्द्यावरून संभाजी भिडे यांनी देखील भूमिका घेतलेली होती. संभाजीराजे छत्रपती जे बोलतात ते 100% चूक असल्याचं संभाजी भिडे म्हणालेत. वाघ्या कुत्र्याची जी कथा सांगितली जाते ती सत्य आहे. वाघ्या कुत्र्यानं चिथेत उडी घेतली होती ही कथा सांगितली जाते. त्याचं स्मारक म्हणून ते आहे आणि म्हणून ते केलेलं आहे. माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात, असं संभाजी भिडे यावेळेला म्हणालेले होते. त्याच्यामुळे एकंदरीतच हे सगळं वाघ्या प्रकरण जे आहे ते आता प्रचंड चिघळलेलं आहे. अनेक राजकीय नेते जे आहेत ते सुद्धा याच्यावरती बोलतायत. जितेंद्र आव्हाड यांच्याशी आम्ही जेव्हा काल बातचीत केली त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट केलेली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की हे साफ खोटं आहे आणि अशा कुठल्याही कुत्र्याबद्दल इतिहासामध्ये कुठेही लिहिण्यात आलेलं नाहीये. तर इतिहासकारांचं सुद्धा तशाच प्रकारचं काहीसं मत आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मुळात या सगळ्या प्रकरणाला जातीय किनार येण्याची गरज आहे का? या प्रकरणावरती खरंच इतकी चर्चा करणं गरजेचं आहे का? तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच इतर तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.